लोकविकास महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी व मतदान रूपी आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला सर्वांना देण्यासाठी या ठिकाणी आत्ताच आलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आजच्या या प्रचार सभेच्या बैठकीचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक नानासाहेबजी गाठाळ, या ठिकाणी उपस्थित असलेले मित्र पक्षांचे सहकारी समाजवादी पक्षाचे ॲडव्होकेट शिवाजी कांबळे, RPI आठवले गटाचे महेंद्रजी निकाळे आणि मनसेचे सुनील जगताप, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार पृथ्वीराजजी साठे, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि डॉक्टर सेलचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी काळे, आदरणीय राजसाहेबजी देशमुख, कल्याणजी आखाडे, या ठिकाणी उपस्थित असलेले रमेशरावजी आडसकर, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उपाध्यक्ष दत्ता आबा, तालुका अध्यक्ष राजसाहेब, जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेश्वर आबा, आमचे सहकारी बबनराव, या ठिकाणी उपस्थित असलेले दिनकर जोशी सर, इस्माईल शेठ, सतीश नाना, राजपालजी लोमटे आणि सर्व आघाडीचे घटक पक्ष, त्यांचे सर्व सन्माननीय नेते, उपस्थित सर्व उमेदवार आणि मतदार बंधू भगिनींनो, लोकविकास आघाडीच्या माध्यमातून या जाहीर सभेच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अंबेजोगाई शहरामध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी जमला आहात। आजची सभा ही केवळ प्रचाराची सभा नाही, तर अंबेजोगाई शहराच्या सर्वांगीण विकासाला पाठबळ देणारी, आशीर्वाद देणारी आणि एक नवी दृष्टी घेऊन या ठिकाणी आम्ही काम करणारे सर्व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणारे आहे। मी फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारा मानणारा एक छोटा कार्यकर्ता, एक छोट्या समाजातून या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता, अंबेजोगाई शहरातील 18 पगड जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी समाजाच्या बांधवांच्या आशीर्वादाने सातत्यपूर्ण सहकार्याच्या बळावर विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे। अंबाजोगाईच्या विकासासाठी तळमळ असणाऱ्या सर्वांना जपण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला, म्हणून मागील 30 वर्ष अंबाजोगाईतील जनतेने विश्वास, सहकार्य आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा यांच्या आशीर्वादामुळे मला या ठिकाणी काम करता आलं। आदरणीय दादा, आपण यापूर्वी अंबेजोगाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस असा निधी दिला, आम्हाला या ठिकाणी काम करण्यासाठी ताकद दिली, विकास कामाला नेहमीच आपण या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। आज आम्ही तुमच्याकडे काही मान्यता करतोय, मागण्या करतोय, त्यामध्ये बुट्टेनाथ साठवण तलाव असेल, काळवटी तलावाची उंची वाढवण्याचं काम असेल, किंवा MIDC औद्योगिक प्रकल्पाच्या माध्यमातून इंडस्ट्रियल पार्क मंजूर करण्याचं काम असेल, किंवा स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून या ठिकाणी एखादा मोठा प्रकल्प आणि त्यासाठीचा निधी असेल, प्रशस्त रस्ते, पाणी, वीज, सांडपाणी व्यवस्थापन यासाठी आपण आम्हाला भरघोस असा निधी द्यावा। अंबाजोगाई नगर परिषदेसाठी आम्ही आपल्या नेतृत्वाखाली ज्या माध्यमातून जे काही चांगले आणि भरीव काम करता येईल ते करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि या सर्व प्रयत्नामध्ये आपली साथ आम्हाला वेळोवेळी मिळाली आहे आणि पुढे मिळणार आहे। मी कैलासवासी बाबूरावजी आडसकर साहेब असतील, विलासरावजी देशमुख साहेब असतील, अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, शरदचंद्रजी पवार साहेब असतील आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अंबेजोगाई शहराच्या विकासामध्ये मी कधीही कमी पडलो नाही। आपण दादा अर्थमंत्री आहात, अंबाजोगाई शहर हे शरद पवार आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाला मानणारं शहर आहे आणि आगामी काळामध्ये आम्ही बारामतीच्या धर्तीवर अंबेजोगाईचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यासाठी आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा, ताकद द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो। आमच्या समोरचे विरोधक हे मागील 30 वर्षापासून अधिक काळ आमदार आहेत, मंत्री आहेत,
पण मागील 25 वर्षात त्यांनी कधी नगरपालिकेला 1 रुपयाचा सुद्धा निधी दिलेला नाही। उलट आम्ही जे काही विकासाची कामं करतो त्याच्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्यानं त्या ठिकाणी केलेला आहे। कोणताही प्रकल्प शहरासाठी त्यांनी आणलेला नाही। त्यांनी आता जे रस्ते केले म्हणून सांगतात की ते रस्ते हे अंबेजोगाई शहरासाठीच्या पद्धतीने केलेले नाहीत। फक्त 29 रस्ते आणि त्याला 150 कोटी रुपयाचा निधी आणि ते रस्ते राज्य रस्त्याच्या प्रमाणे हायवेच्या प्रमाणे 1 मीटर खोदून नंतर रस्ता तयार करायचा आहे। मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल अंबेजोगाई शहरातील रस्ते हे कधीही खोदले गेलेले नाहीत। त्या ठिकाणी ते जे जुने रस्ते आम्ही तयार केलेले त्याच रस्त्यावर यांनी रस्ते करण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणचा निधी बळकावण्याचं काम एकाच एजन्सीच्या मार्फत ते या ठिकाणी करतायत। लोकांची दिशाभूल करणे, फक्त पैसे वाटणे, जनतेची आणि नेतृत्वाची दिशाभूल करून विरोधकांनी ह्या निवडणुका जिंकलेल्या आहेत। नगरपालिकेमध्ये निवडणुकीत उमेदवारांनी सर्व शासकीय यंत्रणाला दबावाखाली घेऊन त्या ठिकाणी त्यांना धमकावणे, त्यांना बघून घेतो म्हणणे, विरोध केला तर त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं अंबेजोगाई शहरात हे सत्ताधारी भीतीचं आणि दहशतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण करीत आहेत। आणि अंबेजोगाई शहर हे दहशतमुक्त करण्यासाठी आपण लोकविकास महाआघाडीच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावा असं या ठिकाणी मी सांगतो। त्याचबरोबर आपण पाहिले असेल की मागच्या काळामध्ये जे जे अधिकारी चांगल्या पद्धतीचे काम करतात, या ठिकाणी आपण पाहिलं असेल की शहाजी उमाप साहेब अंबेजोगाईमध्ये होते, DYSP म्हणून त्यांचं खूप चांगलं काम होतं, पण त्या अधिकाऱ्याला सुद्धा या ठिकाणी दबाव टाकणे आणि बदली करण्याचं काम, म्हणजे एखादा चांगला अधिकारी या ठिकाणी चांगलं काम करत असेल तर त्याला बदलण्याचं काम, त्याला काम करू न देण्याचं काम यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि अनेक वेळेस आपण पाहिलं की अधिकाऱ्यांना धमकायचं, अधिकाऱ्यांना दहशतीखाली घ्यायचं आणि त्यांच्याकडून चुकीची कामं करून घ्यायची, अशा पद्धतीचं काम त्यांनी मागच्या काळामध्ये केलेलं आहे। या शहरामध्ये कधीही जाती दंगल झाली नाही। या शहरामध्ये सर्व लोक एकोप्याने राहतात। या ठिकाणी निवडणुकीचा माझा फॉर्म सुद्धा त्यांनी उडवण्यासाठी प्रयत्न केला, पण त्यांनी जे केविलवाने ऑब्जेक्शन घेतलं होतं ते निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळलं। म्हणजे तुम्ही जर विकास केलाय तर तुम्ही निवडणुकीला का घाबरतायत असा माझा या ठिकाणी सवाल आहे। ते प्रत्येक मतदाराला धमकावण्याचं काम, त्यांना एक वेगळ्या पद्धतीने दबाव टाकण्याचं काम या ठिकाणी करतायत। नंदकिशोरजी मुंदडा यांनी माझ्या विरोधात मागच्या 5-10 वर्षामध्ये जवळपास 1000 अर्ज माझ्या चुकीच्या कामाबद्दल किंवा काहीतरी माझी चौकशी लावा, मी चुकीचं काम केलंय अशा पद्धतीनं 1000 अर्ज केले, पण कोणत्याही अर्जावर किंवा कोणत्याही त्याचे केलेल्या आरोपात कधीही तथ्य नव्हतं, म्हणून माझ्याविरोधात कोणतीही कारवाई आजपर्यंत झाली नाही। त्यांनी जर मी चुकीचं काम केलंय हा आरोप सिद्ध केला तर मी या ठिकाणी राजकारणही सोडून देईन, पण अशा चुकीचे आरोप करणे, लोकांची दिशाभूल करणे अशा पद्धतीचा प्रयत्न ते या ठिकाणी करतायत। म्हणून अंबेजोगाईची जनता ते भावनिक साथ घालतायत की माझी ही पहिली आणि शेवटची निवडणूक आहे। अरे आत्तापर्यंत तुम्हाला 40 वर्ष लोकांनी निवडून दिलं, पण लोकांच्या कामापेक्षा लोकांना धमकावण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे। सत्तेचा गैरवापर आपण सातत्याने या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी विकास कामासाठी निधी आणला म्हणून सांगतात। ही पाणी पुरवठ्याची योजना 2016ला मी नगराध्यक्ष असताना तयार करून ती पाठवली होती आणि तीच योजना आज तुम्ही या ठिकाणी करतायत। त्याचबरोबर रस्त्यांची सुद्धा कामं जवळपास 150-200 कोटीची केली, पण त्यापूर्वी आम्ही भुयारी गटारासाठी सुद्धा योजना पाठवली होती। म्हणजे पहिलं भुयारी गटार केलं पाहिजे, त्यानंतर रस्ते केले पाहिजे, पण असं न करता या ठिकाणी आधी त्यांनी रस्ते केले, म्हणजे पुन्हा उद्या भुयारी गटार करत असताना हे रस्ते या ठिकाणी तोडावे लागणार आहेत। म्हणजे शासनाच्या निधीचा अपव्यय करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की दादा, आपण आम्हाला या विकास कामासाठी वेळोवेळी निधी दिला आणि पुढच्या काळात सुद्धा तुम्ही आम्हाला नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही निवडून आल्यावर आम्हाला भरघोस निधी देणार आहेत आणि त्या निधीच्या आधारावर या अंबेजोगाई शहराचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही। अंबेजोगाई शहर एक स्वच्छ शहर, स्मार्ट शहर, एक चांगलं सांस्कृतिक शहर असं म्हणून पुढे येईल अशा पद्धतीचा प्रयत्न मी आणि माझे सर्व सहकारी उमेदवार पुढच्या काळात केल्याशिवाय राहणार नाहीत। आणि म्हणून मी या ठिकाणी उपस्थित सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण आमच्या लोकविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि तुमची सेवा करण्याची संधी द्यावी, एवढंच या ठिकाणी बोलतो। पुन्हा एकदा दादा या ठिकाणी आले आणि ते आम्हाला आशीर्वाद देत आहेत, आमच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहत आहेत, त्यामुळे त्यांचा आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अंबाजोगाई।